नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? आपलं नाव आदिनाथ वाघमारे पोतराज. पूर्ण नाव सांगा. आदिनाथ वाघमारे पोतराज. आदिनाथ सुखदेव वाघमारे. आदिनाथ सुखदेव वाघमारे. आपलं वय आता वय 60 आहे. 60 आहे का? 60. आपलं लग्न लग्न झालंय, सगळं झालंय. मुलं? एक मुलगा आणि 3 मुली. एक मुलगा आणि 3 मुली. 3 मुली. मुलगा काय करतोय? मुलगा आता सध्या मेडिकल चालवतोय. बरं. त्या मुलाचं लग्न? मुलाचं लग्न झालंय. मुलाला 3 पोरी आहे. बरं. आणि मुली? मुली 3. मुलींची लग्न झाले. झाले. बरं. हा जो तुमचा छंद आहे, हा पोतराज, तुम्ही वयाच्या किती वर्षापासून करता? वयाच्या 5 वर्षापासून बरं. हे आपला पोतराज व्यवसाय आहे. बरं. आणि या पोतराज व्यवसायामध्ये भरपूर काही लक्ष्मीनं दान दिलं. बरं. ते दान असं आहे की प्रमाणाच्या बाहेरचं दान आहे. बरं. आणि हे दान आपल्याला लक्ष्मीनं लाभवलं. बरं. म्हणजे पोतराज म्हणजे नक्की काय असते? पोतराज म्हणजे नक्की काय की आई बापांनी एक नवस केलेलं होतं. बरं. ते नवसासारखं झालं. बरं. आणि नवसासारखं झाल्यानंतर आईवडिलालाही सुख समाधान लाभलं. बरं. आणि तेव्हापासून पोतराज बनलो. हां. आणि म्हणजे पोतराज दीक्षा घेण्यासाठी बरं. मी भरपूर प्रयत्न केला. बरं. आणि प्रयत्न ते करून धोंडीबा पोतराज बरं. नाझरी गावचेच होते. बरं. त्याने आपल्याला ज्ञान दिले. म्हणजे ते तुमचे गुरु? आमचे गुरु. बरं. आणि त्या गुरुने आपल्याला सर्व काय ज्ञान दिलं. आणि तेव्हापासून आपल्याला पोतराज हे कार्यक्रमाला बोलवला. बरं. आणि स्वाभिमानाने हे पोतराज आदिनाथ वाघमारे करत आहे. बरं. मग हा कार्यक्रम तुम्ही असा एकटाच करता का तुमचा काही संच वगैरे काय आहे? संच वगैरे असतो. बरं. पण यूट्यूबला आपलं एकट्याचंच आहे. बरं. यूट्यूब चॅनल मोबाईल काय नसल्यामुळं हां. मी कुणाच्याही मोबाईलवरून यूट्यूबला पाठवतो गाणी. बरं बरं बरं. असा विषय. म्हणजे तुमचा वैयक्तिक काही चॅनल नाही? वैयक्तिक चॅनल नाही आहे. बरं. आणि मग मोबाईल आपल्याला चालवता येत नाही. बरं. कारण शाळा नाही आपली. बरं बरं बरं. शाळा नसल्यामुळं अडचणीत येतो. बरं. मग स्वतःची गाणी स्वतः रचना करतो बरं. आणि यूट्यूबला पाठवतो. बरं. मग तुमची शाळा तर नाही? शाळा तर नाही. लिहिता वाचता येत नाही? नाही. मग ही गाणी कशी काय तयार करता ही तुम्ही? गाणी म्हणजे आपल्या डोकेरीजीनं विचार करून आपल्या पोतराज व्यवसायामध्ये कशी कशी गाणी म्हणायची, काय करायचं ही रचना करून आपण म्हणजे सगळं ऐकूनच डोक्यात ठेवायचं? ती ऐकूनच डोक्यात ठेवायची. लिहिता वाचता तर काही येत नाही? लिहिता वाचता येत नाही. मग शाळा काय झाली नाही? शाळा काय नाही. बरं. असं. बरं. आई वडील? आई वडील आहेत की. मग ते वडील काय? वारलेत. बरं. आई आहे. बरं. मी फक्त काय करतो की आई वडिलाच्या नावानं मी त्यांच्या चरणी लिहिणो. हां. म्हणजे आई वडिलाच्या सकाळ सकाळ पाया पडतो. बरं. आणि मी माझ्या कामाला जातो. मग शेती वगैरे काय? ते आहे 3.5 एकर आहे. 8 एकर? 3.5 एकर आहे. 3.5 एकर? 3.5 एकर आहे. पण पाऊस पाणी नसल्यामुळं शेती पडाकच असते. बरं बरं. पावसाच्या जोराचा खेळ आहे सगळा. मग तुम्हाला भाऊ किती का तुम्ही एकटं? भाव आम्ही 3 जण आहे. तिघं? हां. म्हणजे ती जमीन तिघामध्ये 3.5 एकर? हां.